या आरोपींनी कधीतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मी 100 घटना आणलेल्या आहेत की ज्यामध्ये राष्ट्रवादीचा सदस्य असलेल्या, काँग्रेसचा सदस्य असलेल्या लोकांनी काहीतरी अपराध केलेला आहे, हल्ले केलेले आहेत. याचा अर्थ असा घ्यायचा का की राष्ट्रवादी शरद पवार गटानेच सांगितलं त्यांना अशा प्रकारची कारवाई करायला? असं नाही घेत आहेत. हा त्यांचा वैयक्तिक त्या ठिकाणचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इतके वर्ष ती संभाजी ब्रिगेड चालते, आता हे नवीनच एक चालू झालेलं आहे, आता संभाजी ब्रिगेड चालते. तर यांचं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेड का म्हणता, छत्रपती संभाजी ब्रिगेड का म्हणत नाही? आता ह्या गोष्टी मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. हे जे काही चाललंय, आपली मनं जी संकुचित व्हायला लागली आहेत याचाही विचार करावा लागेल. पण मी आपल्याला सांगतो, आम्ही देखील या घटनेचा निषेध केला. आम्हीही या हल्ल्याचा निषेधच केलेला आहे आणि याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे असं म्हणून याला कुठला तरी वेगळा रंग द्यायचा किंवा याला काहीतरी राज्य स्तरावर झालेला आहे अशा प्रकारे करण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. घटना चुकीची आहे, त्याच्यावर योग्य ती कारवाई ही खरं म्हणजे या ठिकाणी लावलेली आहे. म्हणजे मी खरं आपल्या लक्षात आणून देतो की आमचे चंद्रकांत दादा सोलापूरमध्ये होते, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती आणि त्यावेळेसही मागणी केली मकोकाला. चंद्रकांत दादांनी सांगितलं मला याच्यामध्ये तक्रार देखील द्यायची नाही. ठीक आहे, त्यावेळेस मग जी काही कारवाई यांच्यावर आली तेवढीच कारवाई त्यावेळेस झाली. आता चंद्रकांत दादा काही लहान माणूस नाहीच आहे ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे म्हणणं हे काही योग्य नाही आहे. आता खरं म्हणजे एक गोष्ट कालपासनं या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनी ट्रॅप. कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही. आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे. नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब. बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना. ना हनी आहे ना ट्रॅप आहे. नानाभाऊ असं कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माझी मंत्री. आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले. इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे. हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही. आणि हनी ट्रॅपच्या संदर्भात, हनी ट्रॅप नाहीच पण अशा संदर्भातली एक तक्रार या ठिकाणी आली होती. नाशिकच्या संदर्भात एका महिलेने तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती. आणि आपण म्हणजे आता मला काही राजकीय पॉलिटिसाइज करायचं नाही, पण आपण सातत्याने व्यक्तीचा, हॉटेलचा, हॉटेल मालकाचा उल्लेख करताय. ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे, काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे. नाही नाही, पहिले त्याच्यावर इलेक्शन लढले आहे. इलेक्शनला आहे बा. नाही नाही, हे पंजाब. पण नानाभाऊ मी जाऊ द्या. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृह सोडून जाणे, सभागृहाचा सभात्याग करणे, नीट पुरावे आणायचे, जोरदार मांडायचे. सत्तारूढ पक्षाला बोलती बंद करून टाकायची सत्तारूढ पक्षाची. पण जे नाहीच म्हणजे काय म्हणतात ते, काय साप म्हणून काय धोपटणं असं काहीतरी म्हणतात ना. मला असं वाटतं की ठीक आहे. हो दे, रिप्लाय हो दे, बसून बोलू नका. उभं राहायची परवानगी दिली नाहीये, बसा. आणि वडेट्टीवार साहेब, मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्र याआधी सुसंस्कृतच होता, तो आजही आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. फक्त बीज जे पेरतायत ना त्यांनी थोडं लगाम लावण्याची आवश्यकता आहे.
बाकी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा काही इकडे तिकडे जात नाही. आता काल मला हिंदी सक्ती हवीच कशाला असा एक वृत्तपत्रीय लेखाचा संग्रह हा प्राप्त झालेला आहे. फक्त हा जो काही संग्रह मला प्राप्त झालेला आहे तो देणाऱ्यांना माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये काही अजून कात्रणं लावण्याची आवश्यकता आहे. ज्या कात्रणांमध्ये हा जो काही अहवाल या ठिकाणी शासनाने तयार केलेल्या कमिटीचा, की ज्या अहवालामध्ये समितीने रिकमेंडेशन दिलं होतं की 1ली ते 12वी हिंदी सक्ती करावी, जो माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या कॅबिनेट समोर आला. 1ली ते 12वी आणि भाषेच्या उपसमितीमध्ये नुसते एक्सपर्ट नव्हते, आपल्या उबाठाचे एक प्रमुख नेते, ज्याने उपनेते आहेत शिवसेनेत, तुम्हाला माहिती आहे उपनेते किती मोठं पद आहे, ते त्या भाषेच्या उपसमितीचे त्यातले एक सदस्य होते. त्यांनी रिकमेंडेशन केलं 1ली ते 12वी हिंदी भाषा ही सक्तीची करावी आणि तो अहवाल कॅबिनेटने स्वीकारला. आणि नुसता स्वीकारला असं नाही, 1 आठवड्यानंतर पुन्हा त्याचे जे काही मिनिट्स असतात ते कन्फर्मेशनला येतात. ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी कन्फर्म केले, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याच्यावर सही केली. त्यामुळे माझं बाकी काही म्हणणं नाही. माझं म्हणणं नाही ते ठीक आहे, एकदा कॅबिनेटने काही स्वीकारलं, GR त्याचं प्रतिफळ असतं. आदित्यजी मेन कॅबिनेट असते, पण हरकत नाही. मी 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 त्याच्यावर आक्षेपच घेत नाहीये. नाही, मी त्याच्यावर आक्षेपच घेत नाहीये. मी एवढंच म्हणतोय की काल ज्या मला वृत्तपत्राचा झाली तर तेच तो जो मी माननीय उद्धवजींनी मला दिल्यामुळे मी अतिशय नीट अशा प्रकारे हा जो काही लेखांचा संग्रह आहे, हे जे पुस्तक आहे ज्यात कात्रणं आहे, वाचलं. माझी एवढीच मागणी आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळेस हा अहवाल आपल्याला सुपूर्द केला होता त्याची बातमी पण लावावी. तो अहवाल स्वीकारल्याच्या बातम्या ज्या पेपरला आलेल्या आहेत ती पण बातमी त्याच्यामध्ये लावावी. आणि मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भात ऑफिशियल पोस्टही आपण केलेली आहे, त्याचंही कात्रण त्यात लावावं. एवढीच माझी माफक मागणी आहे, त्यापेक्षा जास्त माझी काही मागणी या संदर्भातली नाही. येस, आपल्याला पुढची भेट घ्यावीच लागेल, नाहीतर यांना खाद्य कसं मिळेल हे एक कठीणच झालंय. जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार, हे आमच्याकडे येऊन गेले की हे भाजप सोबत येणार. आपण संवादाच्या गोष्टी करतो आणि आता माध्यमांना दोष देत नाही, पण माझी त्यांना विनंती आहे की संवाद राहू द्या. कोणी कोणाला भेटलं म्हणजे तो त्याच्या पक्षातच चालला आहे किंवा त्यांची युतीच होते आहे. अनेक आमच्या सदस्यांनी या ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे, त्याची आकडेवारी वाढली आहे, अशा प्रकारचे अनेक विषय या ठिकाणी मांडले. खरं म्हणजे इतके वर्ष मी गृह विभागाच्या चर्चेला उत्तर देताना नेहमी हे सांगतो की गुन्हेगारीच्या संदर्भात आकडेवारीने त्याचं समर्थन करणं किंवा आकडेवारीने त्याचं विश्लेषण करणं हे खूप संवेदनशील वाटत नाही. तथापि समोरून आकडेवारी मांडली गेली तर आपल्याला आकडेवारी मांडावीच लागते. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आता 2024ची तुलना केली, म्हणजे 23च्या तुलनेत 24 मध्ये घटले आहेत. 24ची तुलना जर केली आपण तर गुन्हे 11,656 कमी आहेत, म्हणजे 6.75% गुन्हे कमी झाले आहेत. मग याच्यामध्ये खून असेल, खुनाचा प्रयत्न असेल, दरोडा असेल, जबरी चोरी असेल, घरफोडी असेल, चोरी असेल, असे सगळे जे गुन्हे आहेत हे गुन्हे या ठिकाणी कमी झालेले आहेत. आणि सायबर गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण जे 2022 मध्ये 16.45% होतं ते आता 19% गेलंय. आणि यासोबत ते आता साधारणपणे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2021
सालचा जर आपण विचार केला तर फसवणूक झालेल्यांपैकी जी काही रक्कम आहे फक्त 2.75% रक्कम ताब्यात येत होती. आता ती 2.75%वरनं फसवणूक झालेल्या केसेसमध्ये सायबर फ्रॉडमध्ये जवळपास 16% पोहोचलेली आहे. हे काही समाधानकारक आहे असं नाही आहे, पण ही चांगली प्रगती आहे. मी सांगू इच्छितो की 3%वरनं 16%वर आपण पोहोचलो आहोत. आणि आता जर गोल्डन अवरमध्ये अशा प्रकारच्या फ्रॉडची माहिती मिळाली तर आपण 90% केसेसमध्ये त्या ठिकाणी पैसे वाचवू शकतो आहोत. अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता काही लोकांना मी गृहमंत्री असलो की नागपूरचीच आवड आहे. सुनील प्रभू साहेब काय असं करताय, का नागपूरला बदनाम करताय आपण? नाही, माहिती चुकीची आहे. चुकीच्या असं आहे की नागपूरमध्ये गुन्हे वाढले नाही, किंबहुना नागपुरात गुन्हे कमी झाले आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर विचार केला तर राज्यामधले गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 6.5% आहे, पण नागपूरमध्ये गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 11% आहे. आणि आपण जर मागच्या वर्षीशी तुलना केली तर 581 गुन्हे हे नागपूरमध्ये कमी झाले आहेत, ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न 25%ने कमी आहे, दरोडा 6ने घट आहे, जबरी चोरी 60ने घट आहे, चोरीचे गुन्हे 248ने घट आहे, वाहन चोरी 100ने घट आहे. आता सगळं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवत नाही. आणि जवळपास प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये नागपूरमध्ये 12%ची वाढ झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निदर्शनास आणून देतो की मी गृहमंत्री झाल्यानंतर नागपूरमध्ये गुन्हे वाढले आहे जयंतराव, असं इथे जे भासवण्याचा प्रयत्न होतो ते चुकीचं आहे. आज नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपुरातली इन्व्हेस्टमेंट थांबावी अशा प्रकारचं तुमच्या मनात नसेल असं मी समजतो. महापेमध्ये आता आपण अत्याधुनिक अशा प्रकारचा सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केलाय आणि पुढील 5 वर्षामध्ये 5,000 पोलिसांना सायबर प्रशिक्षित आपण करतो. मी मागे देखील सांगितलं की आता याला आपण सायबर कॉर्पोरेशन मध्ये परिवर्तित केलाय आणि आपल्या सायबर कॉर्पोरेशनने तयार केलेलं हे जे काही सायबर सेंटर आहे हे लोकांना इतकं आवडलं की आता 4 राज्यांनी आपल्याला आपल्या कॉर्पोरेशनला काम देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्यांच्याकडे अशा प्रकारचं सायबर सेंटर तयार करण्याकरता